काय डॅनी आबाजी आले काय जागली होऊन? हो रे बा आता चालू. काय थंडीवर राजा सरक बरं थोडं तिकडे हातपाय गरम करू दे मला. घ्या ना, करा ना गरम, घ्या. काय मस्त उभा भडकायला काय देवा तू, काय बरं वाटवले काही तर. देवलाल एक बीड बिंडल घे आणि एक कट सिंगल लाव बरं. तेच घेतो मग आपलं रोजचं. हो तेच घे बरं लवकर घे. हिऊ लागू का लवकर घे. या बुड्यालाही मोठा आंबट शेव काय. हा घ्या आबाजी, बीड बिंडल घ्या. अबे देवलाल पेटवाले तर ते काही एखादी अंगड बी तर दिले का? घ्या ना, सुलगो ना आता, आपल्या तापावर ताप चालूच आहे. घ्या, काढा धुनी काढा. का शांताराम भाऊ, पहा बरं डॅनी आबाजी ह्या वयात म्हटलं कसे धुवा काढून राहिले. पण तू काही म्हण देवलाल, डॅनी आबाजी म्हटलं ह्या वयात म्हटलं कच्च्या गायला मागणी आहेत म्हटलं. हा अरे बाबू शांताराम माझ्या जेवणीत आजच्या काही मागणी आहे म्हटलं मी. हो ते आबाजीला विचारून घेतो डॅनी बुडा काय चीज होता म्हणून. हा काढीनं म्हटलं आजच्या काही घुमू म्हटलं कर 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 फिरो आजच्या काही म्हटलं बगारने दिली आहे म्हटलं. हा नाही, बरोबर आहे ना डॅनी आबाजी तुमची गोष्ट. नाही, मग आबाजी सांगे ना का डॅनी बुडा म्हणे जवानीत म्हणे आजच्या गाडी भेणे म्हणे. हा आणि पाहणार आहे जेव्हा तुम्ही जागलेले जाता रातचे बे रातचे. आताच्या पोट्ट्याला जर म्हटलं ना जा म्हणून जागलेले तर फाटते म्हटलं त्याची. हो आताच्या पोट्ट्यांनी शांताराम तू दमच नाही राहिला ना. माझ्या जवानीत म्हटलं शांताराम एका क्विंटलचं पोतं उचलो मी. हो कोणाला हात बी नाही लावू देऊ. आताच्या पोट्टेला जर म्हटलं बाबू उचल बरं रे 25 किलोला म्हटलं कुत्ते म्हटलं ते. हो नाही, बरोबर आहे ना तुमचं डॅनी आबाजी. त्या व्यक्तीचं अनाज आहे तसंच ना तुमचं. आता माहीत नाही तुम्हाला, आता सारा मिलाव ड्राम काम झाला. कुठं रे बा भानू, झाकटी झाकटी झाला इकडे. कुठं वय काय आहे बाबा आज? काही नाही शांताराम भाऊ, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतं मी. हा पोटगीट साफा राहते मग सकाळी सकाळी उठलं का. ये ना मग इकडे आला तर कर हातपाय गितपाय शक थोडीशी. हा थंडी गिंडी चालली होती, ये इकडे. का रे भान्या, तिकडेच गेलता वाटते आज. हां तुला सांगू ना मी 4 दिवस झाले जाऊ नको म्हणून तिकडे, तरी ऐकून नाही राहिला तू. हां त्या बुड्याला सांगायला लागणार आता. नाही ना हो देवलाल भाऊ, नाही ना, आज दुसऱ्याकडे गेलतो ना मी. काय रे बा देवलाल, काय वय? हो शांताराम भाऊ, तुम्हाला काय सांगू, मी आता रोजच फोन आलो. हे पोट्ट पायटी वाईटी येते नाही, तिकडे कांद्याचे वाफे टाकल्यावर चांगले तिकडे जाऊन परसाकडे जाते ते. त्याच्या वासावर येते डुकरं आणि सारा डुकराने म्हटलं हुदळ मासून टाकला. हा त्याला सांगू थकलो नाही आता. तुम्ही सांगा पाहिले 4 गोष्टी. अरे बाबा ना काय वय हे नवीनच ऐकवलं राजा आता तुम्ही ती. सकाळी सकाळी राजा शांताराम भाऊ फिरायला जातो मी तर पोटे ते मोडलो तर मग काय करता, कसं आहे बा आकर आहे खाली म्हणून मी तिथे जातो बसतो. हां काही अकरान फाकऱ्यात बसू नको म्हटलं. सकाळी सकाळी अंधार राहते, नाग्या फाग्या आला ना तर तिला पुरं स्पोट सपावून जाईल. हां असे असते शांताराम भाऊ. नाही पण राजा आता काही घ्यायला पुरत नाही मग, नाही तर दिन मला एखाद्या दन का. अरे शांताराम भाऊ कुठं आज सकाळी सकाळी बाबा, कुठं आज कुठं काढला दौरा? काल काय झालं, बोलत आलो तर 2 पोट्ट्या सुटल्या मायकून. मग म्हटलं आता त्या बोला तर इकून लाईन गेली म्हणून आता जा लागते सकाळीच. काय राजा शांताराम भाऊ, तेवढ्यासाठी काही वावरात जायचं काम आहे का? ॲटो लावून द्यायला लागत होता आणि बस चालला लागत होतं घराकडे. जायचं तर काम नाही पडत तिकडे. तसं नाही रे बा मारती, तुला माहीत नाही आमच्या घरच्या बाया. मग घरी बसला आला गमतच नाही ना त्याला. हे काम सांगत ते काम सांगत, त्याच्यापेक्षा आपला वावरात गेला बावा आणि निहारीच्या टायमापर्यंत 9 वाजेपर्यंत घराकडे वापस नव्हते बस. मायबीन राजा शांताराम भाऊ तुमची कमाल आहे बा. मायबीन काय शक्कल लढवता ना तुम्ही. जिथं कोणाची अक्कल नाही पुरत तिथं तुम्ही शक्कल लढवता. हा मायबीन दुसरे चाणक्य साहेब बाबा तुम्ही. निघतो मग डॅनी आबाजी मी. झाला का ना दिवस उजून आला म्हणून, आणखीन वेळ होऊन जाईल तिकडे झाले. बस ना रे बा शांताराम, तू असला तर गोष्टी सांगितल्या तर बरं वाटते का माणसाला. बस थोडासा बस. बसलो असतो डॅनी आबाजी, पण ते कसं आहे माझी मशीन आहे जुनी, त्याच्यात मला घालायला लागते शेणाचा गोया. तेव्हा कुठं माझी मशीन पाणी फेकते म्हणून आता मी काही बसत नाही. निघतो मी आता. त्यांना शकणार तुम्ही चालू द्या तुमचं काय आहे, येतो मी वापस मग डबल. का रे बा भान्या, त्या बुडा दिसून नाही राहिला इतक्यात. कुठं गेला रे बा? माय भावाजी काय, माय भावाजी राऊत गुरुजीने काय आपले टीचर टकाटकवाले त्याच्या इकडे सोकारीवर गेले. हां जात नाही म्हणे, पण गुरुजीने जबरदस्ती न राव. मला म्हणे गुरुजी चालतं का म्हणे. यातलं 5,000 रुपये महिना लागन बा आपल्याला. गुरुजी म्हणे 4,000 दिन म्हणे बा खाऊन पिऊन. म्हटलं नाही बा आपल्याला काही पुरत नाही म्हटलं तेवढ्याच्यात. मग असं मग त्या बुडा गेला. माहिती शांताराम गावात नाही वाटे बा म्हणून घातले रे बा त्याच्या अंदर ढोरं. शांताराम, हो शांताराम कुठं गेला रे? कोण आहे रे ढोरवाला? हां कोणाचे ढोरं रे? असे घालता रे लोकांच्या अंदर तुम्ही. हि हि गाय निघ बाहेर वावराच्या. चल 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 हि. काय शांताराम भाऊ आले का बा वारातून? लवकरच आले मग तर. 2 पट्ट्या तर राहिल्या होत्या रे. 2 पट्ट्या केल्या होत्या आणि पळटीत पाणी सोडून दिलं आणि चाललो आलो निहारीले घराकडे. तू इकडे निघाला होता दुकान सोडून, इकडे चालला तू? बस इकडे चालो, 1-2 वडे खातो बस आपलं वापस दुकानात जातो. मस्त आता 4 समोसे सलटवले आणि 2 वडे सलटवले.
आता इब्बर जेवायचं काम नाही मिळेल. हां आता इब्बर वारातच राहा तुम्ही. शांताराम हो शांताराम. अरे काय म्हणता डण्याबाजी, तुम्ही इकडे? तुम्ही समस्या सलटवली वाटते आताच. अबे शांताराम तुला काही खासच पडलाय काय? आताच वारं कुणाला म्हटलं मी त्या वारं मी ढोरं घातली कोण होतो. आता 2-4 हाकललो मी. जाय लवकर जाय. काय गोष्ट काय करू राहिले डण्याबाजी तुम्ही? हां ढोराले म्हणता महावरात. महावीर राजा आताच तर आलो मी. पाणी लवकर लवकर झाला का बा लोकांना बा कावानला मला उट्ट. जाय लवकर जाय म्हटलं. इथं गोष्टी काही हाकलू नको. जाय लवकर जाय. मावीन लोक काय मला इब्बर वारातच ठेवली आहे का. आताच मी घराकडे गेलतो. पाय तडतो आले साडी जीवाले. हो आहे का रे कोणी ढोराला? कोणाच्या रे ढोरं घाला लागते गदी घाटात? हां आहे का कोणी इथं? कोणी जर बाली नसेल तर सांग लवकर. आताच घेऊन जा तुम्ही. हां गदीघाट खुला आहे म्हटलं. पाय बरं कसं सावकारा सारखं उभा आहे. हां का रे कोणाचा आहे रे तू रे? हां एवढ्याचा आवाज देऊन राहिलो मी. याचा पत्ता नाही. कोणाला विचारून घातलं म्हटलं हे तुला ढोरा अंध्र? हां नाही विचारलं कोणाला नाही म्हटलं. वायर खाली दिसलं दिले बा लावून इथं म्हटलं चरते आता थोडा वेळ. हो रे चरते म्हणजे जसा काही आबाजीचाच मला इच्छा. 2 मिनिटं ढोर वावराच्या बाहेर काढ म्हटलं. हां माझ्यापेक्षा बेकार माणूस नाही तो. एवढ्या वेळ तर तुला आवाज देऊन आला होतो. कानं बाहेर घालते रे तू रे. चरू देणार राजा थोडासा. थोड्या वेळ चढू देणार. खालीच तर वावर आहे ना तरी तुमचं. अबे बेंगे माझ्या घरच्या ढोरायला कायच खाऊ घालून मी. माझ्या घरी ढोराय ना. जाय लवकर बाहेर काढ. जाय फालतू काय बोल नको माझं. जाय याच्यामुळे म्हटलं वावर ढोर घालायचं नाही आपल्या. हां हे रोटर मारा लागतं त्याच्यावर तर रोटर लागत नाही दिले. डबल घालतो नको म्हटलं वारा ढोरा. लयच गरम खोपडीचा माणूस आहे बा. निघा लागते बा आता इथून लवकर. बरं झालं बा डण्या आबाजीने सांगितलं. नाही तर येणं तर माझ्या टिपाऱ्याच होत झालं असतं बा. अरे बा शांताराम कोणाचे ते मग ते ढोरं रे? मळेवाल्याचा गोष्ट होतं डण्याबाजी. नवीन आहे म्हणे. मग मी काय जास्त बोललो नाही. नवीन म्हटलं जाऊ दे म्हटलं. डबल येऊ नको म्हटलं इकडे. मग बरं झालं तुम्ही सांगितलं बा. असेच सांगत जा. हो ना रे बा शांताराम. मला कोणाच्या वारात जर दिसलं ना मी तिला पोलीस सांगत असतो. हो आपल्याला काय करायला लागते कोणाचं असो सांगायचं काम आहे आपलं. हो शांताराम भाऊ सकाळी संध्याकाळी काय तपास रांगा बा पडले. त्या माबीने मारत्या बिना गमगा राहतच नाही. अबे मारती आताच तर म्हटलं जेवण झालं आलो म्हटलं इकडे. आता डण्याबाजी बसले होते शकून आले होते. मी आता जेवलो. मस्त दाण्याची आमटी होती. सणान जेवण झालं. दाण्याची आमटी असल्यावर काय पाहा लागते राजा मारती. मग काय तर मस्त दाण्याची आमटी मस्त लागते ना 1 नंबर. हो डण्याबाजी तुमचं जेवण झालं का नाही झालं म्हटलं. हो रे बा शांताराम आताच जेवलो आणि इकडे आलो. बस ना शांताराम बस खाल्यानी बस. नाही तर इकडे माशाची बस या वरते. वरतं काय डण्याबाजी बसतो ना इथं खाल्यानीच बसतो. हा मोठे बा तर काय बोलून नाही राहील बा. का मोठे बा बोलणारा जो काय झालं गरीबासोबत बोलत तसा बावा. काय करतो शांताराम आपल्या कानानं काही ऐकू बायकू येत नाही. काय आपलं उगमग राहायचं बसलं. आबाजी मशीन गिशीन घ्या ना एखादी. मशीन गिशीन घ्या मग कसं आवाज येते तुम्हाला. हां असा ना आवाज गिवाज रे काही येत नाही. मी 1-2 खेपा लावून पाहिली राजा मशीन. काही फायदा नाही झाला राजा मला. दिल्लीहून टाकून काय घरी पडली माया. नाही भले आरामात बसले बा इथं. एकानी एक वाढतच चाललं बा. आज काही तापमान उठायला नाही भेटत वाटते बा. तशी बी थंडी जास्तच आहे म्हणा. झालं वाटते शांताराम भाऊ आज पाणी वळून. हां आरामात बसले बा. हो ना पाटील झालं ना बा आज. एवढ्या दिवसचं पाणी वळवायचं राहिलं होतं राजा. आणि भाकर गोड निघाली मन झाले. आज कुठं झालं तर पास कसा आरामात बसलो इच्छा. तुमच्या इकडे तर बाय होते वाटते बा आज कापसाले. निर्मला बाई गोदावरी बाई दिसल्या ना मुले. हां चालू आहे बा आता गती होईन तेवढा होईन पाहू आता. करे बा म्हणच बाबा दिसून नाही राहिले एवढ्यात तवाले. कुठं गेले गावाले गेले का वाटते बाबा. बाबा काय बाबा गेले ना बाईच्या घरी गेले. येतो म्हणे हप्त्याभरात. म्हटलं या बा घुमून. नाही तर आता घरी कोणतं काम आहे बाबाले. बरं केलं तर. नाही तर काय तर इतर काय येते 2-4 दिवसात फिरून. हां वाटेल त्या रोजी गदीचं दूध घेतलं म्हणते तुम्ही देवदास भाऊच्या. हो घेतलं ना. बाबाला फोन केला. बाबा म्हटलं गदीचं दूध घेऊ काय. बाबाने घेऊन घ्या म्हणे. चांगलं असतं म्हणे दूध पौष्टिक असते म्हणे. मी घ्या म्हणे लहानपणी. मी म्हटलं चला मग घेऊन घ्या. कायचं दूध अरे बा वाघींचं दूध. वाघींचं खायलं हो मोठं बा. गदीचं दूध ना त्या दिवशी आणलं म्हणतं आहे देवदास नाही खाले. त्याची गोष्ट चालू आहे. कधीच आहे काय. हां मला वाटलं वाघींचं ऐकून आलं. बरं तुला काय ऐकून ते सांगताच नाही होतं. मोठे पुरे कानं गेले. चला बा डॅनियाबाजी निघतो आता घराकडे. हां झोपा लागते. आणखीन सकाळी वावरांनी जा लागते ना मला. जातो म्हणताय जाय मग बा मुली जागलीवर निघाला लागणार आता मग. हा आपली थोडीशी शिदोरी घेतो आणि निघतो मी जागलीवर. चला बा आम्ही तर झोपतो आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा म्हटलं. चला भेटू मग उद्या पुढल्या व्हिडिओत. चला.